आज आपण बनवणार आहोत आप्पे. आप्यासाठी रेसिपी बघूया आपण. 2 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. आपण 2 वाट्या रवा घेणार आहोत. आणि 1 वाटी दही घेणार आहोत. फ्रेश दही आहे, आंबट नाही. आंबट घेऊ नका, आंबट केले तर आप्पे पण आंबट होणार. आणि 1 वाटी पाणी घेऊया आणि याला मिक्स करूया आपण. आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण याला फिरून घेतले चांगलं. याला झाकून ठेवूया 15-20 मिनिटं. आपण आप्यासाठी चटणी तयार करूया. चटणीला काय काय लागतं बघूया. 4-5 हिरव्या मिरच्या, 2-4 लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी शेंगदाणे घालूया आपण याच्यामध्ये. आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. बघा आपला मसाला वाटून झालाय. असं करायचं, पाणी टाकून वाटून घ्यायचं चांगलं बारीक. आपण चटणी नाही का याच्यामध्ये काढून घेऊया आणि याला तडका देऊया आपण. आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकूया. खूप घट्ट पण चांगली नाही लागणार. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणी ठेवा. चला आता आपण तडका चालू करूया. तडक्यासाठी 1 पळी तेल टाकूया आपण. आता आपली डाळी तडतडायला लागली. आपण कढीपत्ता टाकून घेऊया. गॅस बंद करूया. आता आपण याच्यामध्ये टाकून देऊया. मस्त. बघा आता आपली चटणी रेडी झालेली आहे. बघा आता आपली चटणी रेडी आहे. आता आपण आप्पे बनवायला तयार करू. झालेलं आहे बॅटर. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, पण त्याआधी आपण याच्यामध्ये थोडं साहित्य टाकूया. 1 कांदा टाकायचा आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला, थोडी शिमला मिरची आणि टमॅटो. तुम्हाला जी भाजी आवडत असेल ती भाजी याच्यामध्ये टाका. 1 हिरवी मिरची पण आहे. आता आपण चांगल्याला हलवून घेऊया. तुम्ही गाजर पण टाकू शकता, वाटाणा पण टाकू शकतात. थोडंसं मी याच्यात पाणी टाकले. बघा आपल्याला जास्त बॅटर नाही का पातळ करायचं नाही आहे, मीडियम ठेवायचं आहे. आता आपण याच्यात थोडासा बेकिंग सोडा टाकूया. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाका. कोथिंबीर नाही टाकली की चांगलं नाही दिसणार. कोथिंबीरने छान बॅटर दिसतं. तर बघा आपलं बॅटर असं झालेलं आहे. त्याला फक्त 2 मिनिटं ठेवूया आपण आणि लगेच चालू करूया बनवायला. बघा आपलं बॅटर चांगलं झालेलं आहे. आता चला आता आपण चालू करूया गॅस. गॅस मिडियमच ठेवायचा, खूप फास्ट नाही ठेवायचा. आता आपला पॅन गरम झालाय.
आता आपण थोडं थोडं तेल टाकूया. आता आपण याच्यामध्ये एक एक चम्मच टाकूया. तुम्ही एक 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 असा चम्मच टाकू शकता. व्यवस्थित टाका याच्यामध्ये. आता आपण याला 5 मिनिटं होऊ देऊया. चला आपण बघूया आपले आप्पे. चला बघा किती सहज निघतात. तसं असं करायचं, सहज निघून जातं.